भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या राज्यामध्ये चांगलंच गाजत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। या प्रकरणाचे नवनवीन खुलासे जे आहेत ते आता समोर येत असतानाच दुसरीकडे आता मात्र अशोक खरात प्रकरणाचे थेट कनेक्शन बीडचा असल्याचं देखील आता समोर आलेलं आहे। अजित पवार गटाच्या महिला जिल्हा अध्यक्षांनी थेट पोलिसांकडे तक्रार केलेली आहे। विना पुराव्याशिवाय महिलांची बदनामी केली जात असल्याचा त्यांचा आरोप असून आता त्यांनी थेट ही जी तक्रार आहे ती आता पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडे देखील केली असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। तर दुसरीकडे भोंदूबाबा अशोक खरात यांचं कनेक्शन कशा पद्धतीने बीड ह्या ठिकाणी आहे याची जोरदार चर्चा होत असतानाच आता शरद पवार गटाच्या महिला जिल्हा अध्यक्षांनी देखील ह्या प्रकरणामध्ये उडी घेतलेली आहे। त्यामुळे आता अशोक खरातांचे बीड कनेक्शन कशा पद्धतीने आहे, विनाकारण महिलेची कशा पद्धतीने बदनामी केली जात आहे, तर दुसरीकडे महिलांची बदनामी होत असतानाच ह्या चर्चेला कशा पद्धतीने उधाण आलेलं आहे याविषयीची सविस्तर माहिती जी आहे ती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण जे आहे ते सध्या चांगलंच गाजत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। गुंगीच्या गोळ्या देऊन महिलेवर अत्याचार प्रकरणाअंतर्गत भोंदूबाबा अशोक खरात जो आहे तो अटक असून सध्या त्याला पोलीस कोठडी देखील सुनावलेली आहे। पोलीस कोठडीमध्येच एसआयटी मार्फत त्यांची कसून चौकशी देखील केली जात आहे। या चौकशीमधून नवनवीन खुलासे समोर येत असतानाच आता एका टीव्ही चॅनलच्या वृत्तपत्रामध्ये एक बातमी छापून आलेली आहे, ती म्हणजे अशोक खरातांचे बीड कनेक्शन, महिला जिल्हा अध्यक्षाची पोलिसांकडे तक्रार। जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर अजित पवार गटाच्या ह्या महिला जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की विना पुराव्याशिवाय महिलांची बदनामी चालवली असल्याचा त्यांचा आरोप आहे। एका टीव्ही वृत्त चाहनीवाल्यांनी ही बातमी प्रकाशित केलेली आहे। त्यानंतर एका वृत्तपत्रामध्ये देखील ही बातमी प्रकाशित झालेली आहे। त्यामुळे आता या महिला जिल्हा अध्यक्षा ज्या आहेत त्या खोजरे यांनी आता थेट पोलीस प्रशासनाकडे ही तक्रार दाखल केलेली आहे। विना पुराव्याशिवाय अशोक खरात प्रकरणाशी महिलांची कशा पद्धतीने संबंध आहेत हे दाखवून महिलांना बदनाम करण्याचं काम केलं जात आहे। पुराव्याशिवाय कुठल्याही महिलेला बदनाम करू नये अशी त्यांची मागणी आहे। आता पोलिसांनी याची सखोल चौकशी करून ज्या चॅनलवाल्यांनी ही बातमी प्रकाशित केलेली आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील आता अजित पवार गटाच्या महिला जिल्हा अध्यक्ष असलेल्या ऍडव्होकेट प्रज्ञा खोसरे यांनी केलेली आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर या प्रकरणाची चर्चा आता बीड जिल्ह्यामध्ये जोरदार होत आहे। भोंदू अशोक खरातच्या बीड कनेक्शनची चर्चा होत असतानाच आता या प्रकरणामध्ये शरद पवार गटाच्या महिला जिल्हा अध्यक्ष असलेल्या ऍडव्होकेट हेमा पिंगळे यांनी देखील उडी घेतली असून ह्या प्रकरणाची थेट कनेक्शन कशा पद्धतीने अशोक खरातचं आहे त्यांनी देखील सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी देखील सांगितलेलं आहे की महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या सांगण्यावरूनच महिला ज्या आहेत त्या अशोक खरात यांच्याकडे गर्भनिधन करण्यासाठी पाठवित असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यांनी देखील या प्रकरणामध्ये उडी घेतल्यामुळे आता बीड जिल्ह्यामध्ये अशोक खरात प्रकरणाचे कनेक्शनाची जोरदार चर्चा होत आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खरंच अशोक खरात आणि बीड कनेक्शन आहे का? रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, याचबरोबर अजित पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष देखील होत्या। या प्रकरणामुळे त्यांना आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा देखील द्यावा लागलेला आहे। परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बीड महिला जिल्हा अध्यक्ष असलेल्या प्रज्ञा खोसरे ज्या आहेत त्यांनी देखील आता ज्या पद्धतीने एका चॅनलवाल्यांनी हे वृत्त प्रकाशित करून महिलेची बदनामी करण्याचं काम केलेलं आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर पुराव्यानिशी हे जे प्रकरण जे आहे ते समोर येणं गरजेचं आहे, परंतु विना पुराव्याशिवाय हे प्रकरण पुढे आणलं असल्याचे त्यांचं हे म्हणणं आहे। ऍडव्होकेट प्रज्ञा खोसरे जे आहेत त्यांनी आता पोलिसांकडे धाव घेतलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांनी हे महिलेची बदनामी करण्याचं काम केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। तर दुसरीकडे हे जे प्रकरण आहे ते सत्य बाब असल्याचं शरद पवार गटाच्या नेत्या असलेल्या ऍडव्होकेट हेमा पिंगळे यांचं म्हणणं आहे। त्यांनी असं त्यांचं म्हणणं आहे की रुपाली चाकणकर यांच्या सांगण्यावरून निनामी नावाच्या पत्रामार्फत अशोक खरात पर्यंत महिलेला पाठवण्याचं काम देखील
येथील काही महिला करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता अशोक खरातांचं बीड कनेक्शन असल्याचं आता जोरदार चर्चा होत आहे। भोंदू बाबा अशोक खरात यांच्या ह्या प्रकरणाची महाराष्ट्रामध्ये चर्चा होत असताना आता थेट बीड कनेक्शन दाखवल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये देखील अशोक खरात प्रकरणाची जोरदार चर्चा होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। वयाच्या 60 वर्षे देखील अशोक खरात जो आहे तो कशा पद्धतीने महिलेवर अत्याचार करायचा, महिलेला गुंगीचा औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचं देखील आता हळूहळू या बाबी समोर येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। याच अशोक खरातला पाठबळ देण्याचं काम महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या मार्फत होत असल्याची चर्चा जी आहे ती आता बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये देखील या बीड कनेक्शनच्या चर्चेमुळे होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या तसंच अजित पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांच्याकडे बघण्याचा महिलांचा आता दृष्टिकोन बदलत चालत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। भोंदूबाबा अशोक खरातांचे हे जे कृत्य आहे हे कृत्य राजकीय वरद हस्तानेच होत असल्याचा आरोप देखील आता ग्रामीण भागातील नागरिकातून केला जात आहे। वयाच्या 60 वर्षी देखील आता भोंदूबाबा अशोक खरात जो आहे तो नियमित गोळ्यांचं सेवन करून महिलेवर अत्याचार करीत असल्याचं देखील आता हळूहळू समोर येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। याचबरोबर भोंदूबाबा अशोक खरातांचे अनेक राजकीय नेत्याबरोबर कशा पद्धतीने कनेक्शन आहे, कशा पद्धतीने त्यांचे फोटो आहेत, त्यामुळे कुठेतरी आता अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक राजकीय नेते देखील अडकण्याची चिन्ह आता वर्तवली जात आहे। त्यातच आता भोंदूबाबा अशोक खरातांचं बीड कनेक्शन दाखवल्यामुळे आता राज्यामध्ये नेहमीच कुठल्या ना कुठल्या चर्चेमध्ये असलेलं बीड आता अशोक खरात प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। आधीच जर पाहिलं तर बीड जिल्हा जो आहे तो आता गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत असताना आता भोंदूबाबा अशोक खराताच्या प्रकरणाशी त्यांचं कनेक्शन जुळवलं जात असल्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा जो आहे तो आता महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरू शकतो असं देखील बोललं जात आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भोंदूबाबा अशोक खरात जे आहेत त्यांचं हे कशा पद्धतीने कनेक्शन आहे का उगाच बदनामी करण्याच्या हेतूने कुठंतरी एका चॅनलच्या माध्यमातून हे वृत्त प्रकाशित करण्यात आलेलं आहे। तर या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी एका दैनिकामध्ये देखील हे जी टायटल जे आहे ते अशोक खरातांचे बीड कनेक्शन, महिला जिल्हा अध्यक्षाची पोलिसाकडे धाव अशा पद्धतीच्या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता बीड जिल्हा देखील एकदा अशोक खरात प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर यामध्ये कुठेतरी खरंच महिलांची बदनामी होत आहे का रुपाली चाकणकर यांच्या मार्फत बीड जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या काही महिला नेत्या आहेत त्यांच्या मार्फत अशोक खरातापर्यंत काही महिलांना पोहोचण्याचं काम केलं जात आहे का, याची खरंच सखोल चौकशी होऊन सत्य परिस्थिती काय आहे ती समोर येणं तितकंच गरजेचं आहे। बीड जिल्हा सध्या कुठल्या ना कुठल्या चर्चेमध्ये येत असतानाच भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत येत असल्यामुळे बीड जिल्ह्याची बदनामी कुठेतरी टाळली जावी या हेतूने आता पोलीस प्रशासन कशा पद्धतीने चौकशी करून अशोक खरातांचे बीड कनेक्शन कशा पद्धतीचे आहे का उगाच अफवांना पेव फुटलेले आहेत हे देखील समोर येणं तितकंच गरजेचं आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।